अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जवळजवळ मागची 50 दिवसांपासून एक युद्ध चालू आहे. या युद्धामध्ये वेगवेगळे मोड आले गेले, पण यामध्ये एक भयानक घटना भारताच्या दृष्टीनं काल घडली. ती म्हणजे भारताच्या 2 जहाजांच्यावर, जे दोन्ही कमर्शियल शिप्स होते, याच्यावरती इराणच्या नेव्हीनं बुलेट्स फायर केल्या, म्हणजे गनशॉट्स मारले. याचा अर्थ असा होतो की इराणनं आता भारताच्या जहाजांना देखील अडवायला सुरुवात केलेली आहे. अगोदर त्यांनी सांगितलं की भारताची जहाजं सहजपणे जाऊ शकतात, पण प्रत्यक्षात आता भारताची जहाजं अडवली जात आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आतापर्यंत इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये असं ठरलं होतं की इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन करायचं. मग ओपन केल्यानंतर त्यांनी अचानक क्लोज केलं आणि हा हल्ला झालाय. याचा नेमका अर्थ काय? कारण भारतानं देखील मग इराणचे जे इथले एन्वॉय आहेत, अँबॅसेडर आहेत, त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांना प्रश्न विचारला की तुम्ही हे असं का केलं? तुम्ही तुमच्या वरच्या नेतृत्वाकडून या प्रश्नांची उत्तर द्या. या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होऊ शकतो? युद्ध कुठल्या वळणावर जाऊ शकतं? भारताचा आतापर्यंतचा इराणला असणारा एक छुपा पाठिंबा म्हणा किंवा भारताचं जे तटस्थ धोरण होतं, या तटस्थ धोरणाचाच सहज अर्थ होता की भारत अमेरिकेच्या बाजूने नाही आहे आणि अमेरिकेच्या बाजूने नाही आहे याचा अर्थ इराणच्या बाजूने जरी नसला तरी इराणच्या विरोधात देखील नाही आहे, अशी भारताची भूमिका होती. आणि यामुळे इराणला कुठेतरी फायदा होत होता आणि इथून पुढे इराणचे चुकीचे किंवा वाईट दिवस येऊ शकतात जर त्यांनी भारतासारख्या एका तटस्थ देशाच्या टँकर्सवरती जर हल्ला केला असेल तर. या टँकर्स बद्दल आणि या संपूर्ण घडामोडींच्या बद्दल जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. युद्धाच्या सुरुवातीच्या पहिल्या 15 दिवसानंतरच इराणनं आपली भूमिका स्पष्ट केलेली होती की भारताची जहाजं किंवा चीनची जहाजं इथून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून पास होत असतील तर आम्हाला काही अडचण नाही. म्हणजे इराणची भूमिका स्पष्ट होती. त्यानंतर बऱ्याच दिवसांसाठी ह्या सगळ्या जहाजांना एक रस्ता देण्यात देखील आला होता. पण प्रत्यक्षात आता मात्र इराणची भूमिका बदलत आहे असं दिसतंय आणि भारतानं देखील मी म्हटलं तसं सुरुवातीपासून तटस्थ धोरण अवलंबलेलं होतं. भारतानं खामेनी यांच्या मृत्यूवर शोक देखील व्यक्त केलेला होता. भारतातले अनेक लोक स्पॉन्टेनियसली आपल्या मर्जीनं मदत देखील करत आहेत, पण तरीही या गोष्टींच्या बद्दल कुठेतरी इराणनं विचार करायला हवा होता. कारण इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये धडसोड वृत्ती दिसते. अनेक वेळा डिसिजन घेतले जातात, बदलले जातात आणि त्यांचा जो काही निर्णय आहे तो आंतरराष्ट्रीय समुदायाला कळायच्या अगोदरच त्यांनी आपले निर्णय बदललेले असतात आणि त्याचाच परिणाम इथं कुठेतरी होताना दिसतोय. तर नेमकं प्रकरण काय झालंय ते सांगतो. जन अर्नव आणि सन्मार हेराल्ड नावाची 2 जहाजं होती, भारताचे कमर्शियल शिप्स होते. याच्यामध्ये इराकमधून घेतलेलं 2 मिलियन बॅरल एवढं तेल होतं. ही 2 तेलाची जहाजं घेऊन हे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ क्रॉस करायचा प्रयत्न करत होते दोन्ही जहाजं देखील. यांच्या अगोदर गरिमा नावाचं एक जहाज होतं, त्यांनी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ क्रॉस केला आणि ते भारताच्या दिशेने निघून गेलं. ही 2 जहाजं जेव्हा क्रॉस करत होती त्यावेळी इराणच्या IRGCनं त्यांच्यावरती बुलेट्स फायर केले आणि त्याची जी काच वगैरे आहे ती तोडली. त्याच्यानंतर भारतीय जे जहाजाचा कॅप्टन होता त्यांनी इराणच्या नेव्ही बरोबर चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन केलाय असं सांगितलं, तुम्ही क्लिअरन्स दिलेला असताना देखील आम्हाला का अडवताय? त्यानंतर बुलेट्स फायर केल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही आम्हाला किमान रिटर्न व्हायची किंवा परत जायची परमिशन द्या आणि त्यानंतर मग इराणनं त्यांना परत जायला सांगितलं. परत एकदा त्या गल्फमध्ये भारताची दोन्ही जहाजं गेली. आतापर्यंत भारताची साधारण 14 जहाजं तिथं अडकलेले आहेत. इराणनं 17 तारखेला सांगितलेलं होतं की आम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन करतोय आणि त्यानंतर त्यांनी अचानक काल सांगितलं की आम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद करतोय. याचा अर्थ जहाजं काही 2 मिनिटात 5 मिनिटात निघून जात नाहीत. त्यांना निघण्यासाठी एक मोठा कालावधी लागतो, डिसिजन मेकिंग लागतो, मोठे टँकर्स असतात आणि तरी देखील इराणनं अचानकपणे बदलल्या या निर्णयाचा लगेच अंमलबजावणी व्हायला पाहिजे अशी अपेक्षा करणं देखील चुकीचं आहे. मग इराणची भूमिका का बदलली? 17 तारखेला इराणनं सांगितलं होतं की इस्रायल आणि लेबनॉन यांच्यामध्ये सीज फायर झालेला आहे. त्यांच्यामध्ये ते युद्ध जर थांबलं असेल तर आम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन करतो अशी कमिटमेंट 7 तारखेलाच दिलेली होती असं इराणचं म्हणणं आहे आणि त्या कमिटमेंट प्रमाणे आम्ही 17 तारखेला स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन केला. पण प्रत्यक्षामध्ये स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ त्यांनी लगेचच बंद केला, कारण अमेरिकेने सांगितलं की आम्ही इराणचा जो ब्लॉकेड केलाय तो बंद करणार नाही. मग त्यांच्या या 2 देशांच्या मधल्या या धडसोड वृत्तीमुळे, लहरीपणामुळे दोन्ही देशांची नेतृत्व तशाच पद्धतीने वागत आहेत. डोनाल्ड ट्रम्प लहरी आहेत हे सगळ्या जगाला माहिती आहे, पण इराण देखील किती लहरीपणानं वागतोय किंवा किती सहजपणे आपले डिसिजन्स बदलतोय हे आता सगळ्या जगाला या निमित्तानं दिसतंय. भारतानं मग यानंतर इराणचे जे अँबॅसेडर आहेत भारतातले त्यांना बोलवून घेतलं. मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सच्या ऑफिसमध्ये ते आले. तिथं भारताचे जे विक्रम मिस्री आहेत आपले फॉरेन सेक्रेटरी, त्यांनी या मोहम्मद फातली यांना प्रश्न विचारले की तुम्ही जर भारताच्या जहाजांना पास होण्यासाठी मुभा अगोदरच दिली असेल तर त्यांना का अडवलं? याच्याशिवाय त्याने आणखी देखील आपला पूर्ण निषेध देखील नोंदवला की भारताच्या जहाजांच्यावर तुम्ही डायरेक्ट
फायर करण्यापेक्षा एक मेसेज देऊ शकला असता. ऍक्च्युली भारताने याच्यापेक्षा जास्त कणखर भूमिका या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. ज्या इराणला आता सध्या जगामध्ये कुठलेही मित्र राहिले नाहीत, त्यांच्या बाजूनं उघडपणे चीन देखील उघडपणे लढत नाहीये किंवा मैदानात उतरत नाहीये. जगातला कुठलाही देश त्यांच्या बाजूनं नसताना देखील इराण एवढ्या ताठ भूमिका घेतोय आणि एक प्रकारे इराण हे दाखवायचा प्रयत्न करतोय की आम्ही सगळ्या जगाशी लढू शकतो, पण प्रत्यक्षात ते लढू शकत नाही. आता सध्या फक्त अमेरिका त्यांच्या विरोधात आहे. जगातले अनेक देश तटस्थ आहेत आणि या तटस्थ देशांनी अमेरिकेला पाठिंबा दिलेला नाही. यातच इराणनं मेसेज समजून घ्यायचा आहे की या देशांनी एक प्रकारे इराणची जी भावना आहे ती समजून घेतलेली आहे. इराणचा जो स्वयंनिर्णयाचा हक्क आहे, इराणच्या लोकांचा जो हक्क आहे तो समजून घेतलाय. पण प्रत्यक्ष इराणमध्ये इराण ज्या पद्धतीनं एक गुंडगिरीची भूमिका आता तिथं पार पाडायला लागलाय, भारतासारख्या देशाच्या जहाजांच्यावर हल्ला करायला लागलाय आणि जी कमर्शियल व्हेकल्स आहेत ती काय डायरेक्ट अटॅक करू शकत नाहीत तुमच्यावरती. ती कुठली नेव्ही नाही आहे भारताची. त्यामुळं अशा पद्धतीचा हल्ला करणं हे चूकच आहे आणि इराणनं त्यांची ही भूमिका बदलली पाहिजे. इराणनं भारताच्या जहाजांना जर 1 दिवसाच्या आत पूर्णपणे मुभा दिली नाही तर भारतानं देखील इराणच्या विरोधात सक्त भूमिका घ्यावी. युद्धात उतरणं गरजेचं नाही आहे, पण इराणच्या विरोधात जर नुसती भारतानं भूमिका घेतली तरी देखील जगातल्या जिओपॉलिटिक्सचं संपूर्ण रंग पुढच्या 2 दिवसात बदलून जाईल याचा आम्हाला ठाम विश्वास आहे. या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? भारतावरती इराणनं हा जो हल्ला केलाय, भारताच्या 2 जहाजांच्यावरती केला असेल, तो चुकून झालेला नाही हे स्पष्ट आहे आणि हा चुकून न झालेला हल्ला भारतानं सिरियसली घेतला पाहिजे. कितपत सिरियसली घेतला पाहिजे, काय भूमिका घ्यायला पाहिजे, याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.